पण लाख शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे। पहिली यादी 2 लाखाच्या आतली लागणार आहे, त्यानंतर 2 लाखाच्या वरची लागणार आहे, OTS आपण त्याला म्हणतो। तिसरी यादी प्रोत्साहनची लागणार आहे। त्यामुळे हा आता प्रोसिजर सुरू राहणार आहे, वर्षभर प्रोसिजर सुरू राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि पुढचं बँकेला व्याज आणि बँकेचं त्यांचं जे व्याज आहे 31 मार्च नंतरचं 1 एप्रिल नंतरचं व्याज हे त्या बँकांनी सोसायचं असं आम्ही शासनाने क्लिअर कट सगळ्या बँकांना सूचना दिली। 2000 सरकारनं केली, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चं संपूर्ण अनुदान देखील सरकारनं दिलं। मात्र काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही गेले 10 वर्ष कर्ज घेतोय फेडतोय 10 लाख रुपये सरकारचे आम्ही फेडलेत। 50,000 म्हणजे तुटपुंजे आमच्यावर आले नाही। आता तुटपुंजे म्हणजे शेवटी मदत तर केली पाहिजे, जो आता थकबाकीदार आहे त्याला मदत पहिल्यांदा केली पाहिजे आणि रेग्युलर भरणाऱ्याला पण आपण मदत करतो, त्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही। त्यांची भावना असते, मी त्यांची भावना बरोबर चुकीची असं म्हणणार नाही, त्यांची भावना बरोबर आहे। परंतु या बाबतीमध्ये इथून पुढे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्याला उत्पन्नामध्ये त्याची कशी वाढ होईल हे आमच्या कृषी विभागाचा प्रयत्न राहणार आहे। सरकारनं याद्या जाहीर केल्यात, मात्र काही याद्यांमध्ये असं झालं की कर्ज ज्यादा आहे यादीत रक्कम कमी आली, काही ठिकाणी असं झालं की कर्ज कमी यादीत रक्कम झाली, काहींची नावच आली नाही। असं अजिबात होणार नाही। आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांची जी रक्कम बँकेला कळवली जरी कमी आली असली, वरची रक्कम ही बँकेने त्याला माफी द्यायची। तर आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अजिबात काळजी करू नका, हेअरकट काय बघू नका। तुम्ही समजा 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि जर तुमची यादीमध्ये 40,000 रुपये रक्कम आली असेल तर वरचे 60 रुपयाची माफी ती त्या बँकेने द्यायची। तसा बँकेचा आणि आमचा करार झालेला आहे, त्यामुळे त्यांनी काळजी करू नये। तुमचं 1 लाख रुपये तुम्हाला ही माफी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पीक कर्ज हे मिळणार आहे। काही शेतकऱ्यांकडून या कर्जमाफीवर आरोप देखील केला जातोय की निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू। आता 7-12 जो आहे तो म्हणल्याप्रमाणे कोरा नाही दिला, माफी दिली सरकारनं, एक कौशल्यस्पद आहे। पण फडणवीसांची घोषणा होती की आम्ही 7-12 कोरा करू, असे मात्र नाही 7-12 कोरा करण्याची ही अडचणी काळाची मदत काय छोटी नाही। कदाचित आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे थोडी रक्कम आपल्याला वाटत, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक खूप शेतकरी खुश आहेत, सरकारचं कौतुक करतायत, आमचं कौतुक करतायत आणि खूप चांगला निर्णय घेतला। मला मेसेज आहे तुमच्या माझ्या मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवतो, हजारो मेसेज येतात, खूप चांगला आमच्यासाठी निर्णय घेतला। अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली, असे मेसेज आम्हाला येत आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे ठीक आहे, शेवटी कुठली एखादी योजना किंवा कुठली आपण जाहीर केलं तर सगळ्यांचं समाधान होईल असं मी म्हणणार नाही, परंतु जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांचं समाधान या माध्यमात समाधान म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका, मदत म्हणणार नाही, सहकार्य त्याला स्वतः परत उभा करण्याची भूमिका ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी त्यांचा आभार मानतो। मी तुम्हाला आज सांगतो, टप्प्याटप्प्याने सगळं व्यवस्थित होईल। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर